तर बघा स्वाध्याय क्रमांक 3.2 मधलं 4/3 अधिक 4/3 गुणिला 1/3 अधिक 1/3 चे सोपे रूप आहे. तर बघा 4/3 अधिक 4/3 गुणिला 1/3 अधिक 1/3 याला सोपं रूप द्यायचं असेल तर सर्वात अधिक गुणाकार करा. तर मी ही पहिली स्टेप 4/3 ऍज इट इज जशीच्या तशी लिहिणार आहोत. तर बाय इथे प्लस इथे बघा 4 गुणिला 1 इथे सरळ सरळ गुणाकार करायचा असतो. तर बघा 4 गुणिला 1 आणि इथे 3 गुणिला 3 आणि ही जी टर्म आहे प्लस 1/3 जशीच्या तशी. 4/3 लिहिलं जसंच्या तसं आणि इथे होईल 4 1 4 आणि 3 3 9 अधिक 1/3. आता याला सोडवू आपण. तर याला सोडवण्यासाठी या पहिल्या दोन टर्मला सोडवण्यासाठी इथे डिनॉमिनेटर 9 आला पाहिजे म्हणून 4/3 इथे 9 आला पाहिजे म्हणून मी अशा संख्येने गुणेल तर इथे 9 येईल. तर 3 ने जर गुणलं तर 3 3 9 इथे 3 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 3 ने गुणणार. त्यानंतर प्लस 4/9 प्लस 1/3. त्यानंतर इथे 4 3 12 आणि 3 3 9 आणि त्याच्यानंतर प्लस 4/9 आणि प्लस 1/3 जसंच्या तसं. आता यांचे डिनॉमिनेटर जे आहे सारखे आहे तर 9 जसंच्या तसं आणि 12 आणि 4 लिहिलं 16. त्यानंतर अधिक 1/3. त्यानंतर बघा हेच 16/9 आणि 1/3 याला जर सोडवतो म्हटलं तर याचाही डिनॉमिनेटर इथे 9 आहे तर इथेही 9 पाहिजे म्हणून यालाही 3 न गुणलं आणि यालाही 3 न गुणलं तर याला 16/9 जसंच्या तसं आणि 1 गुणिला 3 म्हणजे 3 आणि 3 त्रिक किती होतं 9. याचा डिनॉमिनेटर सारखाच आहे म्हणून सारखा लिहिलं आणि 16 आणि 3 19 होतं आणि 19/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पर्यायामध्ये 19/3 आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. त्यानंतर समोर आणखी एक एक्झाम्पल आहे. तर बघा 6व्या क्रमांकाचं गणित आहे. ब्रॅकेट मध्ये 1/2 डिवाइड बाय 2/3 प्लस 1 हा ब्रॅकेट सोडवायचा आहे. 1/2 डिवाइड बाय 2/3 त्यानंतर प्लस 1. तर बघा ह्या ब्रॅकेट मध्ये हा आतला ब्रॅकेट मी सोडवतो आधी 1/2 जसं तसं डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे हा आकडा उलटा होईल 3/2 लिहिला जाईल आणि प्लस 1 ऍज इट इज. आता गुणाकार सरळ सरळ 1 × 3 3 2 × 2 4 त्यानंतर इथे प्लस 1 ऍज इट इज. नंतर 4 गुणिला 1 म्हणजे 3 ऍज इट इज प्लस 4 गुणिला 1 आणि 4 डिवाइड बाय जशीच्या तसे. त्याच्यानंतर 3 प्लस 4 गुणिला 1 4 भागिला 4 4 आणि 3 7 होतं आणि भागिला 4 7/4 हे आपलं उत्तर राहील. तर इथं 7/4 तुम्हाला दिसत नाही पण आता आपल्याला असं दिसतं की 7 मधून जर 4 जर गेले तर 3 राहतं म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 7 मधून 4 जर गेले तर किती राहते 3 राहते म्हणजे 4 - 7/4 म्हणजे इथं मला लिहिता येईल की 4 - 7 म्हणजे 3/4 आणि इथं जर मी 1 जर लिहिलं तर 4 1 4 -3 तर उत्तर येईल आपलं 4 1 4 4 आणि 3 7 7/4 असं येईल याला जर सोडवलं तर. म्हणून 1 3/4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. बघा स्वाध्याय क्रमांक 3.2 मधलं 7व्या क्रमांकाचा प्रश्न जो शेवटचा प्रश्न आहे या स्वाध्यायामध्ये. तर दोन संख्याचा गुणाकार 5/6 आहे. जर एक संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर दोन संख्येचा गुणाकाराचं उत्तर दिलं आहे म्हणजे ही एक संख्या गुणिला दुसरी एक संख्या आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे 5/6.
आणि इथे दुसरी संख्या जी दिलेली आहे हे 2/3 दिलेली आहे. तर आपल्याला एक संख्या जी दिली आहे त्यातली कोणती दिली आहे 2/3 दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायला लावली. तर मग दुसरी संख्या मी काय समजतो x समजतो. तर काय होईल इथे 2/3 इंटू x इक्वल टू 5/6. तर हे जी संख्या आहे इथं 2/3 ही टर्म इकडे जर पाठवली आपण इक्वल साइनच्या तर हे उलटी होणार तिकडे, म्हणजे इथं गुणिला इकडे भागला जाईल. तर मी असं लिहितो x इक्वल टू 5/6 डिवाइड बाय 2/3 असं गेलं. इथं मल्टिप्लिकेशन होतं म्हणून इकडे डिवाइड केलं. x इक्वल टू 5/6 याला मल्टिप्लाय केलं, डिव्हिजनला मल्टिप्लाय कन्वर्ट केलं तर इथे 3/2 होईल. तर इथं 3 1 3 3 2 6. तर इथे होईल x इक्वल टू 5/2 गुणिला 1/2. तर x इक्वल टू 5 1 5 आणि 2 2 4. 5/4 ही आपली दुसरी संख्या राहणार. तर 5/4 इथं पहिला क्रमांकाचा पर्याय आहे, हे आपलं उत्तर राहणार. त्यानंतर पुढील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्वरित तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. तर या गणितावर तुम्हाला वारंवार प्रयत्न करावा लागेल, सोडून बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला हे गणित सोडवता येईल. तुम्हाला आठवणार, या पद्धती आठवणार की बेरीज असली तर काय करायचं. तर बघा, समजा मी म्हणत आहे की 2/3 आहे गुणिला 2/3 आहे. तर इथे गुणाकार आहे, तर इथे सेम डिनॉमिनेटर आहे असं म्हणू नका. तर इथे काय होईल तर 2 2 4 आणि 3 3 9. आणि जर समजा मी 2/3 अधिक 2/3 जर म्हटलं असतं तर इथं बेरीज असल्यामुळं डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून डिनॉमिनेटर तोच घेणार आहे आणि वरच्यांची बेरीज 2 अधिक 2 4 करणार आहे. तर इथं जे झालाय गुणाकार झालेला आहे आणि इथे जे आहे की बेरीज असल्यामुळं डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे घेतलं. जर समजा असं जर असतं 2/3 अधिक 2/4, आता डिनॉमिनेटर सारखा नाहीये. मग डिनॉमिनेटर सारखा करण्यासाठी आपल्याला या दोघांचे पाढे बघावं लागेल. त्याच्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड सुद्धा आहे, जे तुम्हाला जर सांगितलं तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. तर तुम्हाला असं बघावं लागेल की डिनॉमिनेटर सारखा करता येईल का. तर बघा, हे नियम लक्षात ठेवायचे आहे. गुणाकार असल्यास काय करायचं असतं आणि बेरीज असल्यावर काय करायचं असतं. तर हे लक्षात ठेवा. इथे बरेच मुलं म्हणजे गोंधळात पडतात आणि त्यांना प्रश्नाचं जे उत्तर काढायचं असते ते व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे ते आणखी गोंधळात पडतात, मार्क्स मिळत नाही. मग काय झालं, गणित तर सर्वच येत होते, नेहमी या पद्धतीमध्ये तुम्ही अडकून राहतात. म्हणजे या दोन मेथड, म्हणजे गुणाकार असला तर काय करायचं, बेरीज असला तर काय करायचं, इथे तुम्ही गोंधळात पडता. ठीक आहे. तर स्वाध्याय 3.3 मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तुमचे मित्र मैत्रिणी जे वर्ग 5वी मध्ये असेल, जे नवोदयच्या परीक्षेला बसलेले असेल किंवा ज्यांना नवोदयची तयारी करायची असेल, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा.